मुंबईत काँग्रेसमध्ये पुन्हा अंतर्गत गटबाजी। संजय निरुपमांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमातील पोस्टवरून मिलिंद देवरा, अशोक चव्हाणांचे फोटो गायब। घाटकोपरमध्ये मनसे कार्यकर्त्यांची दादागिरी। राज ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल दिला चोप। माफी मागायला लावत दिली उठाबशा काढण्याची शिक्षा। शरद पवारांनी नरेंद्र मोदींवर बोचरी टीका केली। बोट दिल्यावर माणूस एवढा बदलतो, जर मी हात दिला असता तर काय झालं असतं, अशी केली टीका। नागपूरमधील जाहीर सभेत उद्धव ठाकरेंचा काँग्रेसवर हल्लाबोल। काँग्रेस देशद्रोह्यांना वाचवतंय, मात्र आम्ही त्यांना फासावर लटकवणारच। नाना पटोले यांना उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची चपराक। मॉक पोलसाठी 60 मतं देण्याच्या मागणीसह स्ट्रॉंग रूमचंही सीसीटीव्हीचे फुटेज देण्याची मागणीही फेटाळली। मालेगाव तालुक्यातील सौदाणे इथे पीर साहेब यात्रोत्सवात अपघात। माणसांनी भरलेल्या 5 बैलगाड्या अंगावरून गेल्यामुळे सेवेकऱ्याचा मृत्यू। रॉबर्ट वाड्रा आता काँग्रेसचा प्रचार करणार। अमेठी रायबरेलीत शड्डू ठोकणार। सोनियांच्या प्रचारासाठी 4 हात करणार। इतर वेळेस ठीकठाक असतात, निवडणुका आल्या की त्यांच्या अंगात येतं। शरद पवारांची मोदींवर बोचरी टीका। मोदींच्या 15 लाख आणि राहुल गांधींच्या 72,000 नंतर आता मायावतीही देणार 6,000 रुपये। उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या सभेत दिला आश्वासन। राहुल गांधी पंतप्रधान म्हणून चालतील का, हे आधी शरद पवारांना विचारा, नाहीतर तुमच्या पुढील स्क्रिप्ट बंद होतील। विनोद तावडे यांचा राज ठाकरेंना टोला। युतीनंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच मंचावर येणार। 9 तारखेला औसा इथे होणार प्रचार सभा। मोदींना संपवण्यासाठी साप आणि मुंगूस एकत्र, त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका। हिंगोलीतील प्रचार सभेत पंकजा मुंडेंचा विरोधकांवर हल्लाबोल। आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नी वैशाली येडेंना आर्थिक मदत। पुण्यात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या मुलांकडून 26,000 रुपयांची मदत। मावळचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवारांच्या प्रचारासाठी अजित पवारांचा पुढाकार। दुचाकी रॅलीमध्ये घेतला सहभाग। सुनील तटकरे यांच्या प्रचारावेळेस आमदार धैर्यशील पाटलांची फजिती। पाणी घरापर्यंत देण्याचं आश्वासन दिल्यामुळे महिलांनी आमदारांना पिटाळलं। रायगडच्या वाशी वढाव या गावातली घटना। यवतमाळ वाशिमच्या महायुतीच्या उमेदवार भावना गवळी यांच्या प्रचार सभेत चौकीदार चोर हेच्या घोषणा। घोषणेनंतर कार्यकर्त्यांमध्येही राडा। भोपाळमध्ये कमलनाथांच्या निकटवर्तीयांवर आयकर विभागाचे छापे। छाप्यानंतर पोलीस आणि सीआरपीएफमध्ये खडाजंगी। बीडमध्ये लोकसभा निवडणूक प्रशिक्षणादरम्यान मंडप कोसळून 10 कर्मचारी जखमी। 500 कर्मचारी घेत होते प्रशिक्षण। मुंबईच्या मालाड येथील सोसायटीत घुसून चोरट्यानं महिलेची पर्स पळवली। चोरीची घटना सीसीटीव्हीत झाली कैद। कल्याण स्टेशनवर लोकलमध्ये चढण्याच्या वादातून पोलिसाला बेदम मारहाण। चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल। वाशिमच्या चिंचखेडा येथील गोठ्याला भीषण आग। आगीत जनावरांच्या चाऱ्यासह लाखोंचं साहित्य जळून खाक। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती। स्टीव्ह स्मिथच्या संयमी अर्धशतकी खेळीच्या जोरावर राजस्थानची 139 धावांपर्यंत मजल। कोलकात्याला 140 धावांचं आव्हान। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।